हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहे शनी शिंगणापूरला. तर तुम्ही घेऊन जातो शनी शिंगणापूरचे दर्शन करायला तर शनी दिवसा. तर चला आपण जाऊया आज शनी शिंगणापूरला. तर चला मी तुम्हाला घेऊन जातो. तर चला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की enjoy करा. नाही ही चप्पल विप्पल नव्हती काढायला पाहिजे माहितीये का. ही चप्पल उगाच काढली. एवढ्या लांब चप्पल बिप्पल घाला. पाय वाजतात ते पाय. इकडं काय आहे? फक्त कर्मचारी बाई पाणी आहे इकडं. पाणी 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 आहे पाणी. तर मित्रांनो हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा. चलो रे चलो रे. नक्की जायला रस्ता पण नाही. ठीक आहे चौकीत चाललंय हो. एवढं फिरून नाही का आता आपल्याला. आता गाडी लागली आपण इथे उतरा पाहिजे. नीच गाडी हा तेच करा पाहिजे का आपल्याला माहिती का. हो हो आपण आलेलो तेव्हा कुठं एवढं बांधलेलं होतं हे. इकडं पूर्ण मार्केट आहे. आतमध्ये पूर्ण पाणी आपण तिकडनं आलतो ना. नारळ चला 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 बडबड चला. म्हणतात की गरबड नाव मोठा गरबड. अरे भाई तेलाची बाटली आहे. तेलाची बाटली तर जस्ट ही जी आहे शनी शिंगणापूरची जी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी जस्ट आतमध्ये आलेलो आहे आता आणि मला शूट करण्यासाठी परवानगी नाहीये कारण सर्व जागेवरती कॅमेरा लावलेले आहेत. मित्रांनो जर तुमचं शनिदेवाचं दर्शन झालं असेल तर अजून आपण पुढे जाऊया. तर चला आता आपण आलेलो आहे श्री शनीश्वर मंदिराच्या इकडे म्हणजे शनी शिंगणापूरला. तर तुम्हाला मी आता दर्शन देतो. तर तुम्ही बघू शकता तिकडे तिकडे जस्ट दर्शन चालू आहे. तर आधी मी आता इकडे आलो तर जास्त मी व्हिडिओ काढू शकलो नाही या ब्लॉग मध्ये कारण की इकडे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तरी पण मी व्हिडिओ काढतोय माझ्या याच्यावरती. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा. तर मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे गौरी हवन कुंडाची. तुम्हाला दाखवतो. गौरी हवन कुंड आहे इकडे सतत जी आहे ती जुनी पेटत असते. तर तुम्हाला अजून पुढे दाखवतो. तर चला भेट मित्रांनो. तर आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी थांबलेलो आहे. तर आम्ही प्रसाद घेऊन झाल्यानंतर जस्ट बाहेर एंट्री करू.
तर तुम्हाला ते पण दाखवतो. तर मागच्या तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं तर प्रसाद काउंटर आहे. तर तुम्हाला जो प्रसाद आहे तो 20 रुपयापर्यंत पडेल. तर तो प्रसाद तुम्ही नक्कीच घ्या आणि घरी जाऊन तो फेकून वगैरे नका देऊ. तर तुम्ही खा तो प्रसाद. तर चला, तुम्ही शनी शिंगणापूर बघितला असेल तर तुम्हाला अजून काही दाखवतो. तर भेटला तर चला जाऊया आपण. तर हा आहे जो बर्फी प्रसाद जो आम्ही घेतलेला आहे आता जस्ट. तर तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे जाऊन अजून काय काय आहे. हा प्रसाद तुम्ही नक्की घ्या. इकडचा प्रसाद जो आहे तो पूर्णपणे खूप फेमस आहे. तर चला. हॅलो, तर तशा तुम्ही तर आता मी जस्ट शनी शिंगणापूरला आहे. तर तुम्ही आता जस्ट कुंडात उतरलेलो खाली. तर तुम्ही कुंड बघू शकता, एकदम साफ सुथरं आहे. जास्त घाण पण नाही. तर लोकांनी जास्त घाण पण नाही केली. मी जास्त पुढे पण नाही जाते, कारण की जर आपण जास्त या कुंडामध्ये जर जास्त पुढे गेलो तर हा कुंड आहे तो जास्त खोलपणे पुढे गेल्यानंतर तुम्ही जास्त म्हणजे जास्त आतमध्ये गेलेलो नाहीये. तर बाहेरच्या साईडला आहे मी जास्त करून. तर कुंडात जाताना तुम्ही काळजी घ्या स्वतःची, कारण की लगेच चावू नका, कारण की इकडे आतमध्ये पूर्णपणे घसरण वगैरे देखील आहे. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या पाण्याच्या ठिकाणी जाताना. तर चला आपण पुढे दाखवतो अजून काय काय सिंगापूरला असेल तर दाखवतो मी. तर चला ट्राय करतो मी. जर मला जर परवानगी असेल व्हिडिओ शूटिंग वगैरे करायची तर मी करतो. तर चला. तर हॅलो मित्रांनो, तर तुम्ही कसे आहात? तर माझा जो शनी शिंगणापूरचा ब्लॉग आहे तर तो तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला जर शनी शिंगणापूरचा ब्लॉग माझा आवडला असेल तर या ब्लॉगला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ बघाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण की या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि जे आपण व्हिडिओ शूट वगैरे करतो त्यासाठी पण खूप मेहनत लागते. तर या व्हिडिओला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर सगळ्यांना ओम साईराम आणि शनी शिंगणापूरचे जय शनिदेव. तर चला बाय.